श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 47. गाणगापूर येथील एका क्षुद्र शेतकरी भक्तास एकदा श्री गुरूंनी प्रसन्न होऊन विचारले, तुझी काय इच्छा आहे? त्यावर आपली शेती अधिक पिकावी अशी त्याने इच्छा प्रदर्शित केली. ठीक आहे असे म्हणून श्री गुरूंनी त्या शेतातील पिके जोंधळ्याचे पीक कापण्यास सांगितले. श्री गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून घरातील सर्व मंडळीचा विरोध सहन करून त्याने आपल्या शेतातील सर्व पीक कापून टाकले. पुढे अतिशय कडक थंडी पडली. त्यातच अकाली पाऊस पडला. त्यामुळे गावाच्या परिसरातील सर्व पिके नासली. श्री गुरूंच्या कृपेने मात्र त्या क्षुद्राच्या शेतातील पीक शतपटीने आले. एका एका ताटास 18 कणसे आली. कापू आरंभिले पिकासी, श्री पुत्र वर्जिती त्यासी, पाशाने घेऊन श्री पुत्रांसी, मारू आला तो क्षुद्र. कापू आरंभिले पिकासी, श्री पुत्र वर्जिती त्यासी, पाशाने घेऊन श्री पुत्रांसी, मारू आला तो क्षुद्र. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अध्याय 47 समाप्त.